नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। उमरखेड येथे काँग्रेसचा भव्य ट्रॅक्टर मोर्चा धडकला उपविभागीय अधिकारी कार्यालयावर। बुधवार दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी जनतेच्या न्यायासाठी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी उमरखेड शहर व तालुका काँग्रेस कमिटी व सर्व सेलच्या वतीने भव्य ट्रॅक्टर मोर्चा कृषी उत्पन्न बाजार समितीपासून बिरसा मुंडा चौक, माहेश्वरी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, वसंतराव नाईक चौक या मार्गे उपविभागीय कार्यालयावर धडकला होता। शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले। यावेळी माजी मंत्री वसंतराव पुरके, सचिन नाईक, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी सरचिटणीस साहेबराव कांबळे, गोशीगावंडे महाविद्यालयाचे अध्यक्ष रामभाऊ देवसरकर, तातू देशमुख, काँग्रेस यवतमाळ जिल्हा सरचिटणीस गोपालभाऊ अग्रवाल, तालुका अध्यक्ष दत्तराव शिंदे, बाळू पाटील चंद्रे, अंबादास धुळे, गौतम दवणे, शेख रफिक, शेख हनीफ, खाजाबाई व अनेक काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी अनेक शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। लोकहित लाईव्ह न्यूजसाठी विजय कदम, उमरखेड। लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल, आवाज सर्वसामान्य जनतेचा। आज आपण उमरखेड येथील उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी पाहू शकता उमरखेड शहर व काँग्रेस कमिटीच्या वतीने हा शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा या ठिकाणी या उपविभागीय कार्यालय या ठिकाणी धडकलेला आहे आणि आपण पाहू शकता या ठिकाणी फार मोठ्या संख्येने शेतकरी बांधव या ठिकाणी आपले ट्रॅक्टर घेऊन या ठिकाणी विविध मागण्यांकरिता या ठिकाणी आलेला आहे। सत्तेत आलेल्या सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी काही आम्हाला वादे केले होते। ते वादे असे आहेत की शेतकऱ्यांचा 7-12 100% आम्ही कोरा करू, ते त्यांनी पाळावं। शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही 100% करू, हे त्यांनी पाळावी। पण हे सरकार काही करायला नाहीये। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। इथं सहस्त्रकुंडचा धबधबा त्यांनी होऊ घातलेला आहे। शेतकऱ्याची मागणी नाही, शेतकऱ्याच्या त्या प्रकल्पाला विरोध आहे, परंतु त्याचं त्यांनी रूपांतरित केले की हा बंधारा आहे। 8,000 कोटीचा कुठे बंधारा आहे का? तो सोन्याचा आहे का, प्लॅटिनियमचा आहे का, चांदीचा बंधारा आहे? अशी कसं काय शेतकऱ्यामध्ये ते संभ्रम निर्माण करतात? तो बंधारा नसून एक धरण आहे आणि शेतकऱ्यांची सुपीक जमीन त्या धरणात जाणार आहे आणि शेतकरी हा देशोधडीला लागणार आहे। असं हे शेतकऱ्याच्या जीवावर उठलेलं सरकार आहे। त्याच्यामुळे या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला जागा करण्यासाठी आम्ही सर्वजण काँग्रेसमय लोक इथं आलेलो आहोत आणि त्यांचा आम्ही निषेध करतोय आणि सरकारला मागणी करतोय, या तळागाळातल्या शेतकऱ्यांना नोकऱ्या देण्याचं काम करा, या तळागाळातल्या शेतकऱ्यांना मदत करा, सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या हाताला काम द्या, हे आमची मागणी आहे। हे मागणीला त्यांनी बाजूला ठेवलं आणि दुसऱ्यात त्यांनी धंदे सुरुवात केला आहे। मित्रांनो, कालची त्यांनी जे हे केलेली आहे की तुम्हाला शेतकऱ्यांना आम्ही हे कर्ज देऊ, बघा 2000चा आज सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे, त्या मॅन्युअल मध्ये तरतूद आहे। मॅन्युअल जर चेंज करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला अधिकार आहेत, राज्य सरकारला अधिकार नाहीत। त्यांनी शेतकऱ्याच्या जमिनीसाठी MREच्या कामाची जोड दिलेली आहे, जे की देता येत नाही। सेंट्रल गव्हर्नमेंटची परवानगी घ्यावी लागते आणि मॅन्युअल मध्ये तशी तरतूद करावी लागते। फॉर्म नंबर 4 आहे MREचा, तो शेतकरी तो रोजगारांनी मागणी केली पाहिजे त्याच्यामध्ये, आणि जे काही लोकांच्या हाताला काम पाहिजे ते त्यांनी मागणीप्रमाणे काम दिलं पाहिजे। आम्ही ती मागणी केली आहे। आम्ही सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे। शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली त्याच्यासाठी आम्ही भरपाईची मागणी केलेली आहे। MREच्या कामाची जोडची मागणी आम्ही केलेली आहे। अरे काय बोलता तुम्ही? MREचे तुम्ही घरकुलासाठी जोड केलेली आहे, मस्टर घरकुलाचे MRES मधून भरता, त्यालाच आणखी पैसे दिलेले नाहीत। घरकुलाचे या तळागाळातल्या शेतकऱ्यांचे जे पांधन रस्ते आहेत त्यालाच पैसे दिलेले नाहीत, तर शेतकऱ्यांना हे पैसे काय देणार? हे खोटी आणि थोतांड पसरवणारी त्यांनी हे मागणी केली, हे केलेली आहे, मंजुरात दिलेली आहे, जे की चुकीची आहे। मी शेतकऱ्यांना, आपल्या शासनाला तुमच्या मार्फत विनंती करतोय, सरसगट शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, सरसगट पंचनामे करून त्यांना सरसगट अनुदान वितरित करा, 7-12 कोरा करा आणि 14, 15, 16 ऑगस्टला जे अतिवृष्टी आली त्याचेच पैसे आणखी दिले नाहीत। 1.5 महिना होऊन गेलेला आहे। या गोष्टीचं सरकारला गांभीर्य नाही आणि त्यांना लाजही वाटत नाही। हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। किंवा तुमच्या माध्यमातून विनंती करतो, सर बोललेत, नाईक साहेब आहेत आमचे, आम्ही विनंती करतो तुमच्या माध्यमातून की सरकारनं आता जागी झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली पाहिजे। तदोतच सुशिक्षित बेरोजगार जे मुलं आहेत त्यांच्या हाताला काम दिलं पाहिजे, पण हे काम देण्याचं नाही,
यांनी काय देव धर्माच्या नावावर धर्माचं भांडण लावलं, ओबीसी भांडण लावली, एसटी मध्ये भांडण लावली, एससी मध्ये भांडण लावली, कोणा कोणात भांडण लावता, त्याच्यानंतर पुन्हा बंजारा समाजात भांडण लावली. हे समाजामध्ये भांडण लावण्याचं काम आहे, विकासासाठी बोलू नये. आणि लोकांचं मन त्यांनी डायव्हर्ट केलेलं आहे आणि जाती जातीत भांडण लावण्याचं हे काम केलं आहे. तेव्हा तुमच्या माध्यमातून विनंती करतो की सरकारनं जर डोकं ठिकाणावर असेल ते बाजूला करा आणि संविधानाला माला आणि संविधानाच्या माध्यमातून चला. अरे संविधानावर तुम्ही अटॅक करता, तुम्हाला मनुस्मृती आणायची आहे का या देशामध्ये? संविधानाला मानणारा, अरे जे संविधान, जे सरन्यायाधीश राष्ट्रपतीला शपथ देतोय त्याच्यावर तुम्ही अटॅक करता, म्हणजे या देशावर तुम्ही अटॅक केलेला आहे. या गोष्टीचा तुम्ही विचार करा. आम्ही त्या ज्यांनी अटॅक केलाय त्याचा निषेध करतो आणि सरकारचा निषेध करतो. 50,000 भाव, प्रति एकर 50,000 मदत, माझ्या शेतमालाला भाव, शेतमालाला भाव, शेतकऱ्यांचे भाव वाढवणाऱ्या सरकारचा, किसानांचे भाव वाढवणाऱ्या सरकारचा, तिथं भारत 13,000 लागू केला होता. पण या नारायणाने 25 लाख टन भाज्या केल्या, 10,000 टन गेली होती. पण जेव्हा सुद्धा बजेटमध्ये 10,000 नर्सिंग झाली, काय आपल्या शेतकरी भाव वाढले आणि हे कोणाची मदतदार आहे? फक्त अदानी आणि अंबानी. आता माझ्या गडचिरोली चंद्रपूरमध्ये हजारो हेक्टर जमीन लोकांना पुढे आलेला आहे. मणिपूरमध्ये घरावर झगडा झाला, एक आदिवासी आणि 2 आदिवासी झगडा लावला, त्यांची जमीन घेण्यासाठी या लोकांना उचलून दिलं. जवळपास 2 वर्ष हातात खर्च झाला, 200 ते 250 30 लोक मागे गेले. तरी नरेंद्र मोदी तिकडे जात नाही. मला नेता कसा पाहिजे? तो निर्भय पाहिजे, तो निर्दोष पाहिजे, तो निस्वार्थी पाहिजे, तो निर्मळ पाहिजे, तो निर्भय पाहिजे आणि सगळ्यांना बंधुभाव नेता पाहिजे. हे दोन्ही असलेलं लिडर घडतात. सगळ्यांना घाम फुटान ज्यांना बिलकुल घाम फुटत नाही. माझा पत्रकार, माझा शिक्षक, माझा कर्मचारी आणि अजित दादाच्या पोलीस ऑफिसरला फोन करा तर मला तुम्हाला ऐकलं नाही. अजित दादा एवढा चांगला माणूस आहे की त्यांच्या विरोधात कोणी जर बोललं तर निश्चित त्याला पाडण्यासाठी 50-50 लाख पाठवल्याशिवाय राहत नाही. इतका चांगला मोठा माणूस आहे. मी सुद्धा त्याचा साक्षीदार आहे. आणि म्हणून मित्र, अशा प्रकारे शासनाला लोकशाहीला घडलेला विरोध करणारा जो माणूस आहे त्याला आपण समजावून सांगितलं पाहिजे. माझ्या शेतकरी बांधवाच्या हक्काने जो तुम्ही आलो आहे त्याला आडवून द्यायची आता पर्याय नाही. मंडळी आणि बंधूंनो, आता खाजाबाईने सांगितल्याप्रमाणे मागच्या 10-15 वर्षापासून आपण सातत्यानं सत्तेवर बसलेले हे सगळे राज्यकर्ते यांनी शेतकऱ्यासाठी कुठलंही चांगलं काम केलेलं नाही. ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणतात 7-12 कोरा करू, कर्जमाफी करू, ओला दुष्काळ जाहीर करू. नाही सर, काय तुम्ही हिंगोलीला होते का? माझं नाव ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे आहे. मी सालगणीवरून आलेलो आहो. आम्ही या मोर्चासाठी याच्यासाठी आलेलो आहोत. अगोदर सरकारने एक वचननामा दिला होता कर्जमाफी झालं आणि कर्जमाफीचा झाल्यानंतर आता सतत 2-3 महिने जो पाऊस पडत त्याने फार भयानक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यावर सरकारने कुठल्याही प्रकारची मदत त्याला वर्ग केलेली नाही. त्या संदर्भात आणि जलविद्युत जो धबधबा सरकारनं आयोजित केलेला आहे तो रद्द करण्यात यावा. कारण पाणी दुसऱ्याला आणि जमिनी आमच्या आम्ही जायचं. आज जमिनी म्हणलं तर कुठं जमिनी उपलब्ध नाहीत. आम्हाला काय, तुम्हाला लोकांना रोडवर तुम्ही जे रोड तयार करत आहात त्या रोडवर आम्हाला गोटे फोडायचे काम द्यायची तुमची मानसिकता आहे असं आम्हाला दिसून येत आहे. तरी मला सरकारला या माध्यमातून सांगू इच्छितो की हा सहस्रकुंड धबधबा रद्द करण्यात यावा.